जय शिवराय मित्रांनो. च्या ब्लॉगची सुरुवात होते पप्पू भाऊ आणि पंकज भाऊच्या वाट बघण्यापासून. काय थोड्या वेळात पवन दादा आणि पंकज दादा त्यांच्या बुलेटवर सवार होऊन येऊन जातात आणि मी त्यांच्या बुलेटवर बसून निघून जातो सीधा जिमकडे. काय जिम आल्यानंतर पवन दादा एक चेस्टचा सेट मारतात आणि थोडेसे रेस्ट घेतात. थोड्या वेळात चिराग दादाकडे बघतो तर चिराग दादा त्यांच्या बॅकच्या एक्सरसाइजसाठी 35 किलोचा डंबल घेतात आणि 6-7 सेट काढतात. आज आमचा होता चेस्ट डे म्हणून पंकज दादा मारतात हवाला रॉड. थोड्या वेळानंतर चिराग दादा येतात आणि म्हणतात आज खूप मस्त पंप आला त्यांच्या वेन्सला. नंतर ते वेन्स दाखवतात, एकदम कातील वेन्स दिसतात त्यांच्या. पंकज दादा मारतात 10-10 किलोचे 2 डंबल. त्यांचं म्हणणं होते 10 किलोमध्ये मजा नाही येते म्हणून ते 15 किलोचे डंबल घेतात. आजची जिम झाल्यानंतर आम्ही तिघे बुलेटवर सवार राहून निघून जातो घराकडे. थोड्या वेळाने येऊन जातो दुकानामध्ये, जिथे एवढा सारा माल टाकायचा असतो फ्रीजमध्ये, कारण खूप सारा माल कमी असतो. आज माझे पप्पा गेले होते नागपूरला आणि माझं काकाला जात होतं घरी कामासाठी, म्हणून मी येऊन जातो किराणा दुकानात बसायसाठी. मग काय रात्रीला पप्पा येतात नागपूरवरून, एवढं सारा सामान आणतात, पूर्ण किराणा सामान. आज थोडा लवकर निघतो दुकानातून घरी जायसाठी, तर मला रस्त्यात मिळतात स्वप्नील दादा, जे आपल्या मित्राच्या बड्डेसाठी नेतात केक.